नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे जात्यात सुंदराला काहीही शोभते. बघा माझे विचार पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काल शुभांगीचा डीपी पाहून मी तिला नाईस डीपी, साडीचा रंग खूप छान आहे असा मेसेज केला. तिचा प्रश्न, आणि मी? शुभांगी सुंदर आहेच. मी तिला सांगितलं, अगं तू सुंदर आहेसच, म्हणून ही साडी तुला अधिक शोभून दिसते. जात्यात सुंदराला काहीही शोभतं, हा रंग तुला म्हणूनच शोभतो आहे. तारुण्यसुलभ अशीच शुभांगीची प्रतिक्रिया होती. पण अगदी वय झालं तरी आपण सुंदर दिसावं आणि आपल्या सौंदर्याचं कोणीतरी कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं. कौतुक ऐकून प्रत्येकजण मनोमन सुखावत असतो. बरोबरही आहे ते. अशी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणारी व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तींवर आपला ठसा उमटवतात. त्यांच्या सौंदर्याबरोबरच कर्तृत्व देखील मोठं असेल तर अगदी दुधात साखरच. सुंदरता ठरवणाऱ्या मोजपट्ट्या मात्र खटकतात. काळा, गोरा, उंच, बुटका, जाड, बारीक किंवा सडपातळ असे अनेक भेदभाव आपण करत असतो. यापैकी कोणतीही गोष्ट आपल्या हातात नसते. म्हणजे जन्माला येताना काळा, गोरा हा चॉईस आपल्याला नसतो. तसाच कोणालाही ठरवून उंच किंवा बुटकं होता येत नाही. जाड किंवा सडपातळ होणं हे काही प्रमाणात आपल्या हातात असलं तरी त्याबरोबर आरोग्य सांभाळता आलं तरच त्याचा उपयोग. ज्यांचे आरोग्य उत्तम असतं अशा लोकांचे चेहरे, शारीरिक हालचाली यावरून ते लगेच लक्षात येतं. ते खरं सौंदर्य असतं. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा अभिमान का वाटावा? म्हणजे रंगरूप जे आपल्याला मिळालेलं आहे त्यात आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आणि जे या बाबतीत थोडे डावे म्हणजे काळे किंवा सावळे आहेत त्यात त्यांची काय चूक आहे? अर्थात सावळे किंवा काळे म्हणजे डावे आणि गोरे म्हणजे उजवे हे तरी कोण ठरवतं? बुटकी माणसं बुटकेपणा मागून घेत नाहीत. तसेच उंच लोकांना उंची न मागता मिळालेली असते. बुटका माणूस स्वभावाने कितीही चांगला असू दे, दुसऱ्याचं मन जाणून त्या व्यक्तीला आपल्या परीने आनंदी आणि सुखी करण्याची कला त्याच्याकडे असली तरी त्याच्या या गुणांचा पडताळा येईपर्यंत आपल्याला धीर नसतो. त्याच्या बुटकेपणावर नाका मुरडायला आपण तत्पर असतो. हे झालं वरवरचं. पण या मापदंडांचा मनावर किती खोलवर परिणाम होतो हे आपल्या लक्षातही येत नाही. एक उदाहरण सांगता येईल. एक आजी होती. तिला 2 नाती होत्या. एक मुलाची मुलगी आणि दुसरी मुलीची. मुलाची मुलगी नाकी डोळे नीटच होती आणि गोरी होती. मुलीची मुलगी सावळी होती. आजी प्रेमळ होती. दोघींवरही तिचं प्रेम होतं. सतत काहीतरी आणत असे, म्हणजे फ्रॉक, बांगड्या वगैरे. त्या वस्तू सारख्याच असल्या तरी त्यांचे रंग वेगळे. ते देताना आजी म्हणत असे, तिचे तुम्ही ठरवून घ्या. पण त्याच वेळेला काळ्या गोऱ्याचा विचार करून कोणाला कोणता रंग चांगला दिसेल याचा तिने विचार केलेला असे. तिची प्रेम करण्याची तराई वेगळीच होती. सावळ्या नातीला जवळ घेऊन ती म्हणत असे, अगं माझं काळं भूत ग ते. छोट्या नातीच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचारही तेव्हा कोणाच्या मनात येत नसे. पण आज वयाची 25 पार केलेली नात अजूनही गोंधळात आहे की आजी माझ्यावर प्रेम करत होती की माझ्या सावळेपणाचा तिलाही कमीपणाच वाटत होता. माझ्या माहितीत अजून एक मुलगी आहे. तिची आई, बाबा, इतकंच काय तिची लहान बहीण देखील गोरे आहेत. हे तिघही जण गोरे आहेत आणि ही एकटीच सावळी असल्याने तिच्या मनात लहानपणापासूनच न्यूनगंडाची भावना रुजली. जसजशी समज येऊ लागली तसतसे तिने आपल्या घरात कुठे दत्तक विधानाची काही कागदपत्र आहेत का याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
अशा रोपांची वाढ नीट कशी होणार? अशी माणसे एकतर सतत स्वतःकडे कमीपणा घेत राहतात, नाहीतर सतत त्यांच्या मनामध्ये दुस्वासाची भावना असते. आपल्या गुणांनी सुंदर होण्याचा आपण प्रयत्न केला तर? प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाड अनेक वेळेला सांगतात की त्यांच्या लहानपणी त्यांच्या नाकामुळे एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण झाला होता. पण त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की जे नाही आहे त्याच्याकडे बघण्यापेक्षा जे आहे त्याच्याकडे बघ. तू छान निबंध लिहितेस तर अजून अजून लिहित जा. त्यावेळी असा दृष्टिकोन त्यांना मिळाला नसता तर आज आपण इतक्या मोठ्या लेखिकेला मुकलो असतो. विजया वाड यांनी आपल्यासाठी साहित्याचं मोठं दालन खुलं करून दिलं आहे आणि त्याचबरोबर चित्रपटसृष्टीला लौकिक अर्थाने सुंदर आणि देखणी असलेली निशिगंधा नावाची मुलगीही दिली आहे. दोन्हीची निर्मिती विजया वाड यांचीच, पण निशिगंधा वाड यांच्या सौंदर्यात विजया वाड यांचं कर्तृत्व नाही, पण त्यांच्या लेखनात त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. गजानन महाराजांच्या पोथीतही म्हटलं आहे, काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. धन्यवाद.